आमदार रोहित पवार साहेबांचे आईसाहेब आपल्यासोबत आहेत. पंढरपुरामधील अन्नत्याग आंदोलनामध्ये त्यांनी पाठिंब्याने सहभागी झालेले आहेत. आईसाहेब, आंदोलनामध्ये आपण आलेला काय विठ्ठलाचं दर्शन घेतलं, काय साकडं मागितलं? पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगाला एकच विनंती केली आणि त्यांना सांगितलं की बाबा, लाखो शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षा घेऊन इथं 26 जण उपोषणाला बसलेले आहेत आणि फक्त विषय एवढाच आहे की विनाशर्तीची कर्जमाफी व्हावी. आणि या कर्जमाफीचा विषय घेऊन आज इथं सगळं जे काही उपोषण चालू आहे 26 जणांचं, या उपोषणाला यश दे आणि लाखो शेतकऱ्यांना या कर्जमाफीसाठी त्याच्यासाठी तू धावून ये, आशीर्वाद दे, असं मी त्यांना विनंती केली आहे पांडुरंगाला. तर दादा 3 दिवस झाले अन्नत्याग केलेला आहे, प्रकृती खालावत आहे. तुम्ही काय दादांशी बोलणार, काय सांगणार? मी बोलले तर तो ऐकणार नाही. आता जे काही चर्चा होईल मंत्री महोदय आल्यानंतर, त्यानंतर तो डिसिजन घेईल की सलाईन लावून घ्यायचं का नाही घ्यायचं. त्यामुळे शासनाला सरकार कुठला पाहिजे, थोडी तरी दया आली पाहिजे. तर पांडुरंग त्यांना सद्बुद्धी देईल कदाचित. सकारात्मक होईल चर्चा. सकारात्मक निर्णय घेण्यासाठी बघूया आता काय होतंय. काय तो आई म्हणून काय भावना आहेत तुमची? आई म्हणून काळजी पण वाटते, अभिमान पण वाटतो आणि कौतुक पण वाटतं की एवढ्या सगळ्या याच्यामध्ये जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि तो त्याच्या निर्णयाशी ठाम आहे. त्यामुळे नक्की चांगलं काहीतरी सकारात्मक आज आमच्या या लक्षावधी शेतकऱ्यांसाठी घडेल. 100% सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशा आशा व्यक्त केल्या ताईसाहेबांनी. पंढरपुरातून जगदीश डांगे, LS मराठी.